नमस्कार मित्रांनो, मी आहे इरा आणि मी आहे बाबा. आज आम्ही तुम्हाला एका कॅमेलियनची गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव असते जँगो. तो आज मूनवर जाणार आहे. वाव, मूनवर जाणार आहे. इंटरेस्टिंग. हो, आणि तो आता आपण बघू त्याचं ॲडव्हेंचर कसं होते. ओके, तर जँगो नावाचा कॅमेलियन म्हणजे सरडा, त्याला लहानपणापासूनच ना स्पेसमध्ये जायची खूप इच्छा असते. त्याला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असतं. आणि जेवढे तो मोठा होता ना, तो स्पेसचे बुक्स घ्यायचा लायब्ररीमधनं. तो ते नेहमी रीड करायचा. रोज एक बुक त्याचं फिनिश होऊन जायचं. दुसऱ्या दिवशी तो परत येऊन जायचा. अशा प्रकारे त्यांनी खूप अभ्यास केला स्पेसबद्दल, खूप बुक्स रीड केले आणि त्याचा इंटरेस्ट वाढतच गेला. मग कारण त्याने एकदा एलियन्सचं बुक घेतलं. एलियन्सबद्दल त्याला माहिती झालं. तो एलियन्सबद्दल क्युरियस झाला. मग एकदा त्यांनी प्लॅनेट्सचं बुक घेतलं. मग तो वेगवेगळे प्लॅनेट्स आणि त्यांचे मून्स या सगळ्यांबद्दल खूप क्युरियस झाला. मग त्याचा एक दिवस झाला जेव्हा सायंटिस्टला कोणाला तरी मूनवर पाठवायचं होतं. आणि सायंटिस्ट मूनवर पाठवायचं कोणाला असं विचार करत होते. मग जँगो म्हणतो, मी जाणार, मला जायचंय. मग त्यांनी जँगोची पहिले तर नॉलेज टेस्ट घेतली. त्या नॉलेज टेस्टमध्ये तो फर्स्ट आला. त्याला खूप माहिती होती स्पेसबद्दल, कारण त्यांनी सगळे स्पेसचे बुक्स रीड केले होते. आणि मग काय झालं, तो जातो तिथे ट्रेनिंग कॅम्पमध्ये स्पेसच्या, आणि तिथे ते बाकीच्या टीममेट्सला भेटतो. तो त्यांचा जो स्पेस कॅप्टन राहतो त्याला भेटतो, आणि अजून बाकी त्याचे क्रू मेंबर्स राहतात त्यांना भेटतो. आणि सगळेजणं कुठल्या विषयात स्पेशलाइज्ड असतात. कुणाला कम्प्युटर्सचं नॉलेज असतं, कुणाला मॅथमॅटिक्सचं नॉलेज असतं, कुणाला बायोलॉजीचं नॉलेज असतं. पण जे आपल्या जँगोला स्पेसचं नॉलेज असतं. आणि ते सगळेजण खूप रिगरस ट्रेनिंग करतात. खूप कठीण ट्रेनिंग असते त्यांची. त्यांना स्पेसमध्ये कसं राहायचं आहे, कसे कपडे घालायचे आहे, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कसं राहायचं आहे, त्याच्यानंतर स्पेस वॉक कसा करायचा, आणि तिथे वेगवेगळ्या टेम्परेचर्समध्ये कसं राहायचं, सगळं त्यांना शिकवलं जातं. आणि त्यांना त्यांच्या स्पेसशिपबद्दल पण शिकवलं जातं की स्पेसशिपला कसं कंट्रोल करायचं, त्याच्यात काय काय इक्विपमेंट्स लागले आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आणि मग जँगो रॉकेटमध्ये बसतो. तो दिवस येतो ज्या दिवशी त्यांना स्पेसवर जायचं असतं. तो मूनवर निघतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, blast off! असे ते निघतात स्पेसमध्ये. आणि ते लँड होतात मूनवर. आणि मूनवर लँड झाल्यानंतर जँगो खूप एक्साइटेड असतो. त्यांच्या स्पेस शटलचा दार उघडतं आणि त्याच्यातून सगळे क्रू मेंबर्स एक एक करून बाहेर पडतात. पहिले जँगो, मग त्यांचा स्पेस कॅप्टन आणि बाकी क्रू मेंबर्स पण लाईनीमध्ये उभे राहतात. आणि मग ते एकानंतर एक बाहेर येऊ लागतात. अशा प्रकारे ते सगळे मूनवर पोचतात. आणि मूनवर पोचल्यानंतर त्यांना वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायचे असतात.
ते सँड बघतात कसं आहे, ते तिथली हवा कशी आहे. तिथली माती कशी आहे, तिथे कसं प्रकारे चालायचं, ते सगळे वेगवेगळे त्यांच्या इक्विपमेंट्समध्ये त्यांचे टेस्टिंग आणि एक्सपेरिमेंट्स सुरू करतात. मून आतमधून कसा दिसतो. आणि तिथले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करून झाल्यावर ते वापस त्यांच्या स्पेस शटलमध्ये येतात. आणि मग ते परत अर्थवर निघतात आणि ते लँड होतात अर्थवर. सगळेजण टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. वाव वाव, वेलकम वेलकम टू अर्थ. आणि अशा किती प्रकारे छान केलंस. झालं आपलं. आता आपण पुढच्या वेळेस त्यांना मार्सवर पाठवू. आणि अशा प्रकारे जँगोचं स्पेसमध्ये जायचं स्वप्न पूर्ण होतं. थँक्यू. बाय बाय. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.